या व्हिडिओवरून मी सिद्ध करेन की तूच राजवीरच्या जीवावर उठलायस, तुलाच त्याला मारायचं। आता मी सांगते ते तुला करावंच लागेल। पण मॅम, तुम्हाला राजवीर सरांना का मारायचंय? ते तर देवापेक्षाही जास्त तुम्हाला मानतात, मग असं असताना तुम्हाला का मारायचंय त्यांना? कारण पेढीचा आणि संपत्तीचा मालक राजवीर आहे। सराफांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर राजवीर सराफचं नाव आहे, माझं नाही। राजवीर सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुम्हाला ते यामिनी मॅमने केबिन मध्ये बोलवलंय। ओ, काही विशेष? हो हो, ते फाईल घेऊन बोलवलंय सर। ओके, कोणती फाईल? ते नाही सांगितलं सर, फक्त बोलवलं एवढंच सांगितलं। काय? ओके ओके, मी बघतो। ही सगळी प्रॉपर्टी मला हवी आहे, माझ्यासाठी, माझ्या गॅरीसाठी। तो एकुलता एक वारस असला पाहिजे या सगळ्या पेढींचा, बिझनेसचा, प्रॉपर्टीचा। आणि त्यात मला कोणाचाही वाटा नकोय। म्हणून राजवीरला मरावंच लागेल। मम्मा, मम्मा, मी आता जे काही ऐकलं त्यावर विश्वास बसत नाहीये माझा। राजवीर, मी गंमत केली। त्या दिवशी ते साबणाचं पाणी सांडलं होतं ना? मम्मा, सॉरी, काय बोलतेस मला काही कळत नाहीये, पण आता मी जे फोनवर ऐकलं ना त्यावर खरंच विश्वास नाही बसत आहे माझा। काय काय ऐकलंस तू फोनवर? मम्मा, रणशिंगेंच्या घरून फोन आला होता मला। माहित नाही कसं, पण बजरंग काका परत खूप हायपर झालेत म्हणे। परत आउट ऑफ कंट्रोल जाऊन कोणाचंच काही ऐकत नाहीयेत, खूप हायपर झालेत। काय? मग मयुरी नव्हती घरी? त्यांचा फोन लागत नाहीये म्हणून मनाली ताईंनी मला फोन केला होता। सर, आपण लगेच जाऊया तिथे। म्हणजे ऑफकोर्स आपण जायलाच हवंय, हो ना मम्मा? हो ना राजवीर, तुम्ही दोघांनी गेलं पाहिजे। मला आता काळजी वाटू लागली बजरंगची। तुम्ही निघा। बजरंग हायपर झालाय म्हणजे भामाने तिचं काम चोख केलेलं दिसत। बाबा बाबा, अहो शांत व्हा बाबा। बाबा शांत। काय होतंय तुम्हाला? बाबा, आई, भया भया भया, यो तर हाताबाहेर गेलाय। असं काय डोसका फिरल्यावर करतोय? आत्याबाई, अहो असं काही बोलू नका, अजून बिथडतील ते। या ना, जरा मदत करा ना। नाही बाई, मला भ्या वाटते, मी नाही येणार। अगं आत्या, आई, तू मयूला बोल ना। हो। वाह, मी काय लागू पडली तुझी मात्रा?
बजरंगा तांडवच करायला लागले. यालाच म्हणतात भामाचा दणका. कशी धगाधगा पेटवली आहे बजरंगाच्या मनात. आता सोन्याची कमडी माझ्यावर लई खुश होईल. पण जरा चुकलंच. इडबो काढायला पाहिजे होता. इडबो काढला असताना तर अजून मजा आली असती. पण हाय ते काय थोडा आहे का. आता ती कुंदानी म्हणाली पाणी ओतून ओतून दमल त्या आगेवर नाक काय थांबायची नाही. सोन्याच्या कोंबडीला फोनच करती. सोन्याची कोंबडी. हॅलो मॅडम. असा नेम धरून बाण मारला ना अक्षी निशाण्यावर लागलाय बघा. म्हणजे आपण जे ठरवलं होतं तसं केलंस? जसंच्या तसं एकदम. तुम्ही सांगितलं ना अगदी जसंच्या तसं तिखट मीठ आणि मिरची लावून त्या बजरंगाच्या मनात भरलं बघा. कोणती आणि ती म्हणाली फार दमून गेल्यात. पण तो बाबा काय त्यासनी आवरण झालाय. गुड, व्हेरी गुड. मॅडम तुम्ही अशी इंग्रजीत पाठ थोपटली ना हे एकदम जेंटलमन झालं वाटतं बघा. हे भामे, जास्त खुश होऊ नकोस. काम व्हायचंय अजून. आणि एवढ्याने या यामिनीचा भागणार नाही. करते की तुम्ही सांगाल ते काम पूर्ण करते. बोला फक्त. बरं आई, राजवीर तिथे यायला निघालाय. असं होय. तो यायच्या आधी काम व्हायला हवं. तर बडबड करण्यात वेळ वाया घालू नकोस. पुढे काय करायचंय माहितीये ना? तुम्ही काय ती काळजी करू नका. ही भामा आत्ता जाती आणि त्या भडकलेल्या आगीत मनभर राखील होते की नाही बघा. ठेवू फोन. बाबा शांत व्हा. बाबा बाबा काय झालंय? बया 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 बजरंगा येड्यावानीच करायला लागले. पार कामातून गेलंय. आत्या अगं असं का बोलतेस? ते घाबरतील अजून. आता बाय वन एकेकाचा मर्डर करणार. हा कोण करणार खून? त्या अगं असं नको बोलूस. ते अजून घाबरतील. हो आणते. थांब मी बघते. हे बजरंगा पळून जायचंय. ध्यानात आहे ना कुठं जायचंय ते. जा पळ जा. काय हो असं का वागतं तुम्ही उपटा काढल्यासारखं? तुमच्या बोलण्याने जास्त बिथरले ते. हो ना, आता कुठे शोधणार आहोत आपण त्यांना? बाबा बजरंगाचा सुटलाय आणि मला कशापायी बोलताय तुम्ही? उपट तर मी काढणारच. माझ्या नातवाला जेलमध्ये पाठवलं. त्याच दिवशी स्वतःच्या नशिबात या भामाचे तळतळात लिहून घेतले तुम्ही. एवढ्या अर्धान माणसाला तुम्ही दोघं आवरणार, मग मी कशी आवरणार होते? काय गरज होती तुम्हाला बोलायची? हा बिथरले ना ते. डॉसकर परिणाम झालाय त्याच्या. पाहिलं नाही का उड्या मारत गेला कसा येड्यावानी. काय झालं? कुठे आहेत बजरंग काका? अहो ते ना इथेच होते घरी. पण ते ना खूप गोंधळले होते. आम्ही सगळ्यांनी सावरायचा प्रयत्न केला त्यांना. पण ते ना ते खूप घाबरले होते आणि ते पळून गेले. काय? आणि घरात कोणी पुरुष मंडळी पण नाही ना. आम्ही तिघी त्यांना किती सावरणार? पण अचानक कसे गोंधळले बाबा? बाबा तिच्या बाबाला तू का बाबा म्हणतो? नाही
म्हणजे मनालीताईंचे बाबा असे अचानक कसे गोंधळले असं असं विचारायचं होतं मला. हा म्हणजे नेमकं काय झालं, असे कसे निघून गेले बजरंग काका? आत्या अगं तूच काहीतरी बोलत होतीस ना तू. हाय का आता याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो आत्या बोलली. वाटलंच मला की आत्या काही कमी नाही. हे बाप, मला असं वाटतं हे सगळं आपण नंतरही बोलू शकतो. सगळ्यात आधी तर आबा आणि भाऊला कळवायला हवं. त्यांना कळवलंय का? हो मी पटकन कळवते. कुंदा काकू, हे बात तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही काही करून बजरंग काकांना शोधून काढू. भाऊसाहेब, तू एक काम कर, तू पार्लरच्या दिशेने जा. कदाचित तिकडे गेलेले असू शकतात बजरंग काका. हो सर. मी अजून दुसऱ्या ठिकाणी शोधतो. आपण फोनवर राहू टच मध्ये. आलो सर. आई आई अगं तू काळजी करू नकोस. माझं मन मला सांगतंय राजवीर सर बाबांना नक्की शोधून आणते. तुला आठवतंय ना सगळ्यात पहिल्यांदा राजवीर सरांनाच बाबा भेटले होते. वाट बघा तुमचा बजरंगा आता काय दिवे लावतोय ते कळलंच तुम्हाला. काय ताई आज एवढ्या आनंदात काही विशेष? विशेष नाही, खूप विशेष. तू एक बॅग कायमची दूर हो. नाही काही कळलं नाही. नाही कळलं? बरं झालं कळलं नाही. नाही तर अख्ख्या शहराला कळलं असतं. तुझं पोटात कुठे राहतं सगळ्यांना सांगत फिरली असतीस. ताई असं काही नाही. मम्मा मम्मा, अगं आपल्या बजरंग अंकलला परत काहीतरी व्हायला लागले. तुला कसं कळलं? ते म्हणजे तुला तुला कोणी सांगितलं? अरे ब्रोचा फोन आला होता. तो बोलला का त्यांना काहीतरी झालं आणि एकदम पॅनिक व्हायला लागले आणि पॅनिक मध्येच ते घराबाहेर निघून गेले. जाम सिरियस मॅटर वाटतोय. तर ब्रो गेलाय शोधायला आणि मग आपण पण जातोय. तेच तुला सांगायला आलो होतो. राजवीरला फोन केला त्यांनी? हा, ब्रो तिथेच आहे. काय चाललंय या रणशिंगेंचं? सारखं काही ना काहीतरी सुरू आहे. काही झालं की राजवीरला फोन करून बोलवतात. म्हणजे आपण आपली सगळी कामं सोडून ह्यांच्या मागे पळायचं. नोकर कोण आहे हेच कळत नाही. मम्मा म्हणजे नको जाऊ असं बोलते का तू? नाही म्हणजे तू नाही बोलत असेल तर आपण जात नाही. आपल्याला वाटलं का सिरियस प्रॉब्लेम आहे मग आपण हेल्प करायला पाहिजे. नाही नाही गॅरी, ऑफकोर्स बजरंग आल्यापासून ना त्याचे हेल्थचे इश्यू सुरू आहेत ना. त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत आहे. एनिवे किती झालं तरी ते पण आपल्या फॅमिलीचाच एक भाग आहे. राजवीर करतोय ना ते अगदी बरोबर करतोय. बेटा तू पण गेलं पाहिजे. तू जा. जाऊ. ऑफकोर्स जा ना. काय चाललंय? चोरून ऐकत होतीस? हा लब्बाड. शोभतं का ग तुझ्या वयाला? हं? काय करू ग मी तुझं? काय ना आज माझा मूड खूप छान. त्यामुळे सोडून दे. पण पुन्हा असं वागायचं नाही. हं? शेवटची वॉर्निंग. समजलं? नाही वागणार. हॅलो सर. रमेश मयुरी बोला. मी बाबांना सगळीकडे शोधते. मी स्टेशन एरिया पण पूर्णपणे बघितला पण तिथे कुठे बाबा दिसले नाहीयेत मला.
मिस मयुरी हे पहा, शांत व्हा. तुम्ही काळजी करू नका. बजरंग काका आपल्याला लवकरच सापडतील. ओके, मला सांगा तुम्ही आता नेमका कुठे आहात? मी तिथे येतो आणि मी पिक करतो तुम्हाला. मी तुम्हाला इथला ऍड्रेस किंवा इथलं लोकेशन पाठवते. हा, ओके ठीक आहे, मी येतो तिथे. हो. आलोच. सर कुठे गेले असतील बाबा? मला ना काहीच कळत नाही. आता कुठे शोधायचं आपण त्यांना? मिस मयुरी हे पहा, असं रडून आपल्याला सापडणार आहेत का बजरंग काका? तुम्ही प्लीज काळजी करू नका. नाही सर, पण प्रत्येक वेळी बाबांच्याच बाबतीमध्ये असं का होतंय? एकतर 1.5 वर्षांनी बाबा आम्हाला परत सापडले आणि आता कुठे त्यांना सगळं आठवलं असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करतो आणि ते परत असे निघून गेले. सर, आम्ही कधीच कोणाचं वाईट नाही केलंय, मग आमच्याच बाबतीमध्ये असं का होतंय? मिस मयुरी हे पहा, आता ह्या क्षणी तुम्हाला असं सगळं वाटणं साहजिक आहे, पण प्लीज तुम्ही काळजी करू नका. लवकरच आपल्याला बजरंग काका सापडतील. मी एसीपी गावडेंना ऑलरेडी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी वायरलेस मेसेजेस सगळीकडे पाठवले. त्यामुळे फार दूरपर्यंत जाऊ नाही शकणार बजरंग काका. त्यामुळे तुम्ही अजिबात एक मिनिट. हॅलो, हा सर. काय? आर यू शुअर? हो ठीक आहे पोचतो. येस. काय झालं सर? मयुरी, एसीपी गावडेंचाच फोन होता. बजरंग काका सापडले. हो, चला आपण लगेच तिथे जाऊया. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी फोन करून कळवा की आम्ही बजरंग काकांना घेऊन घरी येतोय. हो. एक्सक्यूज मी, बजरंग रणशिंगे कुठे? बाबा 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 कुठे होतात तुम्ही? किती शोधलं आम्ही तुम्हाला. हा, तुम्ही ठीक आहात ना? हो, मी आले. राजवीर सराफ तुम्हीच ना? एसीपी गावडेंनी कॉल केला होता आता मला. येस, मीच राजवीर. आणि त्यांनीच आम्हाला कळवलं आणि आम्ही इथे आलो. हे कोण तुमचे? या मिस मयुरी रणशिंगे यांची मुलगी. बजरंग रणशिंगे ऍक्च्युली माझ्या बाबांचे पर्सनल बॉडीगार्ड होते, पण मागच्या 1-1.5 वर्षांपूर्वी माझे बाबा एका अपघातात गेले आणि त्याच अपघातात बजरंग काकाही गेले असंच आम्हाला वाटत होतं. पण एके दिवशी अचानक ते माझ्या समोर आले. थँक्यू सर, आज परत त्यांना शोधून दिल्याबद्दल. थँक्यू सर. ऑलराईट, येतो आम्ही. बाबा चला. थँक्यू सर. थँक्यू सर. एक मिनिट सर. तुम्ही जे म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण एकदा हा काय म्हणतोय ते ऐकून घ्या ना सर. म्हणजे काय म्हणतात बाबा? बजरंग रणशिंगे, आता जे तू आम्हाला सांगितलंस ना ते आता यांना सांग. बोला बाबा. अहो बोला. मी गुन्हेगार आहे मी.
बाबा बाबा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला बरं नाहीये ना म्हणून असं बोलताय. तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब अहो बाबांची तब्येत बरी नाहीये ना म्हणून ते असं बोलतायत. ते आता मी खून केलाय. मी मारलाय. दिग्विजय सराफांचा खून मी केलाय.